नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली. सर्व रसिकांचे स्वागत करते आपल्या स्माइल एफएमच्या रुपाली आणि बरंच काही या शो मध्ये. मंडळी, अगदी शाळेत गेल्यापासून ते वृद्ध होईपर्यंत अनेक लोकांच्या सहवासात आपण येत असतो. प्रत्येक जण आपला खरा मित्र असतोच असे नाही. खूप लोक आपल्या आयुष्यात येतात आणि जातातही. मग अशा वेळेस असा तो कोण व्यक्ती असतो जो आपला खरा मित्र असेल आणि ते कसं ओळखायचं? रसिको, आपल्याला ज्या व्यक्तीशी बोलणं छान वाटतं तो आपला खरा मित्र असतो का? की आणखी काही गोष्टी आहेत की ज्या आपण समजून घ्यायला हवेत? चला तर मग आजच्या या शो मध्ये यावरच चर्चा करूया. रसिको, आपण आपला खरा मित्र कसा ओळखायचा आणि आपले आयुष्य आणखी चांगले कसे बनवायचे? मंडळी, आयुष्यात मैत्रीचे नाते आपण स्वतः निर्माण करतो. असं म्हणतात की आयुष्यात फक्त एकच खरा मित्र मिळाला ना तर आयुष्य अधिक चांगलं होतं. रसिको, माणूस कधीच स्वतःला एकटा शोधत नाही किंवा त्यांच्या मार्गापासून तो दूरही जात नाही. त्याचबरोबर चुकीच्या माणसाची संगत मिळाली तर आयुष्य उद्ध्वस्त होतं. कारण हजारो खोट्या आणि स्वार्थी मित्राच्या तुलनेत एकच खरा मित्र पुरेसा असतो. मंडळी, आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात ज्यांना आपण मित्र म्हणतो, पण खरा मित्र तोच असतो जो कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे मित्र निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे. रसिको, जो केवळ दिखावा करतात आणि स्वार्थासाठी तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतात त्यांच्यापासून दूर राहणं चांगलं. संकटात अश्रू आले तर ते स्वतः पुसणे चांगले. इतरांनी पुसायला आले तर आपण तो व्यवहार करू. रसिको, आयुष्यामध्ये एक चांगला मित्र मिळवण्यासाठी खूप मोठं भाग्यच लागतं. परिस्थिती कोणती असो, जो आपल्या पाठीशी ठामपणे उभा असतो तोच खरा मित्र मानला जातो. प्रत्येक जण आयुष्यात खऱ्या मित्राच्या शोधात असतो, जो सुखदुःखात तुमच्या पाठीशी उभा राहील. आयुष्यात असा मित्र नेहमी असावा जो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल किंवा आपली एखादी गोष्ट जर चुकत असेल ना त्याबद्दल देखील आपल्याला सांगणारा असावा. मंडळी, तुमचा खरा मित्र तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही, जर तो तुमचा खरा मित्र असेल तर. कारण तो कधीही तुम्हाला सोडून जाणारच नाही. तो सतत तुमच्या जवळपास राहील किंवा तुमच्याशी त्याचा कॉन्टॅक्ट तरी होत राहील. रसिको, असा मित्र ज्याला आपल्या व्यतिरिक्त अनेक मित्र भेटले तरी तो आपल्याला कधीही विसरत नाही. इतर लोकांशी जरी तो वेळ घालवत असला तरी जेव्हा कधी तुम्हाला त्याची गरज असेल ना तेव्हा तो इतरांना सोडून तुमच्याकडे नक्कीच येईल. इतर मित्रांशी बोलताना तुमचा खरा मित्र तुमच्याविषयी कधीही वाईट बोलणार नाही किंवा तुम्हाला दुखावेल असेही वागणार नाही. मंडळी, मानसशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार जी मैत्री कमीत कमी 7 वर्ष टिकेल ना ती आयुष्यभर टिकते. आपण शाळेत असताना आपले काही मित्र बनतात. त्यातील काही मित्र आपण संपूर्ण शिक्षण होईपर्यंत आपल्या बरोबरच असतात. अशा मित्रांना आपल्याबद्दल सर्व काही माहीत असतं, कारण तेवढा वेळ आपण एकमेकांबरोबर घालवलेला असतो. रसिको, ज्या मित्रांना आपल्या सर्व गोष्टी माहीत असतात किंवा ज्या मित्रांशी आपण सर्व काही शेअर करत असतो तो आपला खरा मित्र समजावा. अशी मैत्री ना आयुष्यभर टिकते. रसिको, एकमेकांबरोबर घालवलेला वेळ अमूल्य वाटतो. आयुष्यात आपल्याला अशा व्यक्ती खूप कमी भेटतात ज्यांच्याशी बोलून आपल्याला मन हलकं झाल्यासारखं वाटतं. अशा व्यक्तींबरोबर जास्त बोलणं जरी झालं नाही तरी जेवढा वेळ घालवू ना तो खूप चांगला वाटतो. रसिको, मनस्थिती कशी असली तरी ती ज्या व्यक्तीबरोबर वेळ घालवल्यावर आपल्याला बरे वाटू लागते तोच खरा मित्र. ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांशी शेअर करू शकत नाही त्या गोष्टी आपण फक्त आपल्या खऱ्या मित्राला सांगू शकतो आणि आपल्यावरचा आलेला ताणतणाव कमी करण्याचा देखील प्रयत्न करू शकतो. मंडळी, जीवनात खरा मित्र असणे खूप महत्त्वाचे. जीवनातील सुखात आणि दुःखात तो आपलं समर्थन करतो, आपल्या हितासाठी शुभेच्छा देतो, जो संकटात ढाल बनून आपले रक्षण करतो. जेव्हा आपण निराश होतो तेव्हा ते आपल्यामध्ये आशा संप्रेषित करतो आणि तो आपले अश्रू देखील पुसतो आणि कर्तव्याच्या दिशेने प्रेरित करतो. तो खूप भाग्यवान आहे ज्याला असा खरा मित्र मिळतो. रसिको, खरा मित्र कोणाला म्हणावा? खरा मित्र तोच असतो जो सत्यवादी, कर्तव्यदक्ष, कामात कुशल आणि वागण्यात प्रामाणिक असतो. त्यात दृढ निश्चय, सहिष्णुता आणि उदारपणाची भावना असते. तो दोष आणि चुकांमुळे राग असलेल्या आपल्या मित्राला कधीही विसरणार नाही. तो मोठ्या प्रेमाने मित्राच्या उणीवा दूर करतो. तो मित्रांसाठी शरीर, मन आणि पैशाचा त्याग करू शकतो. अशा मित्राला त्याच्या मित्राची प्रगती पाहून आनंदच होतो. त्यांचा हेवा करत नाही. तो आपल्या मित्राची खोटी साक्ष देत नाही. तो इतरांसमोर त्याचा निषेधही करत नाही किंवा निंदा ऐकण्यास आवडतही नाही.
रसिको, आपल्या स्वार्थासाठी किंवा कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्यामुळे त्याचे नुकसानही होत नाही. तो आपल्या मित्रामध्ये कधीही संपत्ती येऊ देत नाही. जर त्याचा मित्र चुकत असेल तर त्याला त्याची चूक सुधारण्यास आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यास मदत करतो. रसिको, एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारचे रहस्य ठेवू नका आणि एकमेकांवर विश्वास आणि विश्वासच ठेवा. जर आपल्या मित्राकडे या सर्व गोष्टी असतील ना, तर तो आपला खरा मित्र आहे असे म्हणू शकता. पण मंडळी, आपलं दुर्दैव आहे की बदलत्या परिस्थितीमुळे वातावरण बदलत जात आहे आणि बदलत्या काळाबरोबर मित्राची ओळखही बदलत आहे. आजचं युग भौतिकवादी आणि तुलनात्मक आहे. प्रत्येक मनुष्याला या जगात पुढे जायचे. रसिको, पुढे जाण्याच्या शर्यतीत एखादा माणूस मानवी गुण विसरला म्हणूनच तो आपल्या मित्राशी स्पर्धा आणि मत्सर देखील करतो. कधी कधी त्याला इजा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे खरा मित्र खूप काळजीपूर्वक निवडला पाहिजे. रसिको, एक खरा मित्र निवडा, कारण त्याने तुमचे जीवन आनंदी आणि गोड बनवण्यात खूप मोठा वाटा उचलतो. म्हणजे ज्या व्यक्तीचा सहवास आपल्या मनाला शांत ठेवतो तो खरा मित्र. काही व्यक्ती असे असतात ज्यांच्याबरोबर आपण वेळ घालवला ना, काही वेळानंतर आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते, कारण त्यांच्याशी एकतर आपले विचार जुळत नाही आणि त्या व्यक्तीने आपल्या विरुद्ध बोलणे की तेही आपल्याला सहन होत नाही. रसिको, आपला जो मित्र असतो ना, तो नेहमी आपल्याला कुठलीही गोष्ट दुखावणार नाही याची काळजी घेतो. पण जर आपण चुकीचे असो तर तो आपल्याला या गोष्टी व्यवस्थित समजावून देखील सांगतो. आपल्या मागे आपल्याबद्दल काय बोलले जाते याबद्दल फक्त आपला मित्रच आपल्याला सांगू शकतो. रसिको, आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल लोक काय विचार करत आहेत हे स्पष्ट शब्दात फक्त आपला मित्रच आपल्याला सांगत असतो. बाकी कुणाचं काहीच घेणं देणं नसतं की तुमची इमेज चांगली आहे की वाईट, कारण ते लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईटच सांगत असतात. पण तुमचा खरा मित्र तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देईल आणि त्या चुका सुधारण्याबद्दल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देखील करेल. रसिको, तुम्ही जर चुकीचे नसाल आणि तरी लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील ना, तर तुमचा मित्र त्या लोकांनाही उत्तर देईल आणि तुम्हालाही आधार देईल. म्हणजे दुःख पोटात ठेवून तुम्ही इतरांसमोर हसत असाल ना, तर ते फक्त तुमचा खरा मित्रच ओळखू शकतो. इतर लोकांसमोर तुम्ही तुमचे दुःख लपवून त्यांच्यासाठी खुश आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर ते तुमच्या मित्राशिवाय कुणाच्याही लक्षात येणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचे दुःख कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते तुमच्या मित्राला कळणार नाही, असे होणारच नाही, कारण एका नजरेत ते तुम्हाला ओळखतील. रसिको, तुमच्या दुःखाचे निवारण करायला तो कायम तुमच्या सोबत असेल. आपल्या हसण्यामागचं दुःख ज्याला न सांगता ओळखता येतं आणि मी आहे, सर्व काही ठीक होईल असे म्हणत आपल्याला धीर देतो, तोच आपला खरा मित्र असतो. आपल्या कुटुंबात काही वाद झाले असेल म्हणून त्याबद्दल आपल्याला दुःख झाले असेल तर ते आपल्या मित्राला लगेच समजते. रसिको, आपल्या हसण्यामागचं दुःख ज्याला न सांगता ओळखता येतं आणि मी आहे, सर्व काही ठीक होईल असे म्हणत आपल्याला जो धीर देतो ना, तोच खरा मित्र असतो. म्हणजे तुमच्या समस्या या त्यांच्या समस्या आहेत असे ते मानतात, कारण तुमचे खरे मित्र तुमच्या प्रत्येक समस्येत तुमच्या सोबत असतात. तुम्हाला जास्त त्रास होणार नाही याची काळजी तुमचा मित्र घेत असतो, जेणेकरून त्या समस्या सोडवताना तुम्हाला काही त्रास होणार नाही. रसिको, हे सगळं करताना त्या मित्राची काही विशेष अपेक्षाही नसते की तुम्ही त्याच्यासाठी काही केलंच पाहिजे. तो निस्वार्थपणे जी व्यक्ती आपल्या प्रत्येक समस्येत आपल्या बरोबर खंबीरपणे उभी असते ना, तोच आपला खरा मित्र. आता खरा मित्र तो जो आपल्या सुखाच्या काळात भलेही आपल्या सोबत नसेल, पण तो आपल्यावर ओढवलेल्या संकटाच्या दुःखाचा भागीदार असतो. सुखात आपल्या सोबत आणि दुःखात आपल्या पुढे जो उभा राहतो तोच खरा मित्र. रसिको, आपला खरा मित्र दररोज आपल्या सोबतच असतो का असे नाही, कारण खरा मित्र दररोज आपल्या बरोबरच असणे गरजेचे नाही. कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण हा कुटुंब आणि काम या गोष्टीमध्ये व्यस्त असतो. प्रत्येक वेळी आपल्या मित्राशी आपली भेट होईलच असे नाही, प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक जीवनात गुरफटलेला असतो. त्यामुळे मैत्रीचं असलेलं आपलं नातं फार काळ न भेटल्यामुळे आणि त्यातील आपुलकी मायाही कमी होत नाही. रसिको, अशा प्रकारे आपण आपला खरा मित्र ओळखू शकतो आणि त्याचबरोबर आपण आपले स्वतःचे आत्मपरीक्षण देखील करायला हवे की आपणही त्या व्यक्तीचे खरे मित्र आहोत की नाही. कारण मैत्रीत फक्त घ्यायचं नसतं तर द्यायचंही असतं, तरच ती मैत्री टिकते. मंडळी, प्रयत्न किंवा आपुलकी किंवा देण्याची वृत्ती जर दोन्ही बाजूने असेल ना, तरच ते नातं टिकतं, नाही तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला आपला असा खरा मित्र जर भेटला असेल ना, तर ती मैत्री टिकवण्याचा प्रयत्न हा आपल्याकडूनही व्हायला हवा. मंडळी, आपल्या मित्रांना जपा
आणि आपले आयुष्य अधिक चांगले होईल याची प्रचिती तुम्हाला मिळेल. चला तर मंडळी, याच नोटवरती मी RJ रुपाली इथेच तुमचा निरोप घेते. पण तुम्हाला हा शो कसा वाटला किंवा ही माहिती कशी वाटली, त्यामुळे एकत्र राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.